तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही म्हणत असताल खूप दिवसांनी व्लॉग आला, बोबडी वळायली या खूप दिवसांनी ब्लॉग करायला. तर असं झालं आहे की आपल्याला ब्लॉग बनवायला परमिशन दिली नाही, कारण की आपण आलेला होता लातूरला शिकायला. त्याच्यामुळं ब्लॉग बनवता येत नाही. पप्पा सरळ सरळ म्हणलेले आहे तर ब्लॉग बनवायचा नाही, फक्त आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचा. अभ्यास तर करत असते, पण असं पॅशन असतं ना, ते ब्लॉग करू वाटतंय ना, करायचं असते. तर आता मी आता जाणार आहे गावाकडं, कारण की आपलं ते हत्ती मोठो आहे ना, मोठोची एंगेजमेंट आहे. तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, ब्लॉग वाईज ब्लॉग सगळ्यांनी बघत राहा. भेटूयात आपण आता. प्रवास दाखवतो तुम्हाला. असं तसं कसं मामासोबत जायचं, आता मामा पण इथं राहतात ना, बघू चला. मित्रांनो, या ठिकाणी आपण गावाकडे बसलो. अबा हसायली रे, आईस्क्रीम खायली, चावट आहे. मला एक घास पण दिला नाही आहे खायली. जाऊ दे, कॅमेरा बदला येत नाही मला सध्या. तर आलेलो आहे गावाकडं. ब्लॉग काढता आला नाही, कारण की लाल परी लाल परी नेतात ना आम्ही, त्याच्यामुळे काढायची गरज नाही. काढलं तर लोक आपल्याला नाव ठेवतात नाव, पण आपण कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवणार आहे. इथून पुढं त्यावेळेस चूक झाली, इथून पुढं पूर्ण काढणार आहे पूर्ण. तर बघूत आपण इथून पुढं काय होतंय. सध्या आजचा तर दिवस गेला, पण आपण पुढे बघू काय होतंय. आणि घरातली तयारी सुरू. हनी सिंग ह्याचं नाव आहे. सस्ता हनी सिंग आहे आमचा ते. होय, सस्ता हनी सिंग नंबर 1. हां, भेटूयात लवकरात लवकर. बाय बाय. तर मित्रांनो, सकाळी सकाळी कसं आहे, 6 वाजता. रात्री एक तर उशिरा पिक्चर बघत झोपलेला. आणि सकाळी सकाळी करेक्ट 6 वाजता येऊन ह्या 2 भूताईनं झोप ओढली. त्या भूताईचे नाव बघा, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ना, लय म्हणजे बेकार भूत आहे. पुढे दुसरा भूत. चला चला बघूत बघूत पुढे गेले ते भूत. हार परी काय आमच्या माग. अबे अरे, चांगलं नसतंय. आज आपण बघा शकता, आमच्या घरात सगळे पाहुणे आलेले आहेत. पाहुणे पाहुणे गप गप चोप भेन ती मला इथं. तुझं नाव काय? इंट्रोडक्शन टाइम. हा, तुझं नाव काय? फक्त आरोही. हसायचं नसतं. हां, ए हे नाही, हे ह्याचं ते तारक मेहता का उलटा चष्मा. हे घोडमं माहीत नाही तुम्हाला कोण आहे? हिची एंगेजमेंट आहे. मी ज्या कारणामुळे आलो कॉलेजला बुडवून, ती हिची एंगेजमेंट आहे. मॅडम लक्षात ठेवा, हीच आहे ती पोरगी. माझी पोरगी. खूप दुःख झालं, मामाच्या पोरीनं दुसरं लग्न करायचं. म्हणजे लग्न पहिलंच आहे, पण दुसऱ्यासोबत करायली मला सोडून. नवरी कुणाला बोलायची? नवऱ्याला बोलायची. नवऱ्याला मेहंदी काढायची. भाऊजीचा चेहरा कुठे आहे? कपडे कपडे गेलेत कपडे. लवकरात लवकर आमचे भाऊजी बघा भेटणार आहेत. आता सध्या फोन ठेवून आला. डबल डबल नाही नाही नाही, दुसरं चाललाय. शकता आपण बिनपगारी फुल अधिकारी. शिकवायचं असतं. मम्मीकडे जायचं. आता मी लुलवतो. अरे सुसू केली ती ना. हे थांबा थांबा. तर आपण मम्मीला सांगू. हातात काय ते बघायचा डायलॉग नव्हता का आपला, बिनपगारी फुल अधिकारी. तिकडून घरून पाठवलं मावशीच्या घरी. आता मावशीची लेकरं येऊन जायचं. तुला यायचंय का? यायचंय नाही यायचं. एका ह्या पुरीला तर न्यायचं नाही, दाखवायचं त्या चेहरा. म्हणजे असे कामं करू नये की चेहरा लपवायची वेळ. त्याच्यामुळं असं कामं करीत जा, चेहरा दाखवायची वेळ होते. आता चेहरा दाखवू वाटत नाही म्हणल्यावर काय करावं आता आपण. होय, उद्या काय आहे तुझा पेपर आहे ना? हां, अय पेपर आहे. इतक्या वेळ झालं म्हणून लागलो त्याला, चल माझ्यासोबत तिकडं जायचं आहे बड्डेला. नाही, माझा पेपर आहे उद्या. आणि आता काय करायला, यूट्यूबचे शॉर्ट्स बघत बसलोय. बरे ए अरे थांबा, तुम्हाला दाखव. इंस्टाग्राम ते सगळं बंद करून ठेवलंय. सगळं इंस्टा, स्नॅप. एक बी मेसेज 2-2 आठवड्यात, 3-3 आठवड्यात एकदा घेतला तर घेते. काय झालं काय नाही, एकदा घेतलं तर घेते. सगळं ओपन करते, नाही तर काहीच ओपन नाही. सगळं बंद आहे सगळं. आणि आता काय करायला, हे करायला फोन बघत बसलोय. चला बघूत आता. आज आमच्या घरातल्या सईचा बड्डे. सईचा काय करायला, स्नॅप तर नाही काढू शकत. सईचा बड्डे या मस्त बड्डे सेलिब्रेट करत आहे. केक कटेगा सब मिळेगा, सब नाही ना खायचं, सगळे ना मस्त खायचं आज. केक लय म्हणा खायला. बघूत आता. केक आता ऑर्डर दिली या. केक नाही बहुतेक मीच जाईन, कारण की वी आर द ब्लॉगर. एंट्री सब तरफ मिळते है अपने को. आता जाऊ बघू. चला भेटूयात लवकर. ओय, बड्डे होता, पार्टी कधी द्यायला? 3 म्हणजे आज उद्या परवा रविवारी. हा बा, रविवारी एंगेजमेंट आहे की. ते सुपारी फिपारी काय असेल ते काढून सांग की.
हां एक दिवस जेवायचं. एक दिवस फुल जेवायचं. हां कोण एंगेजमेंटचं जेवायचं सगळ्यांना. हां तसं नसते दुसऱ्या जमत. दिवशी बरं सोमवारी नाही मग. कधी दुसऱ्या दिवशी अरे बापरे. बरं कधी द्यायला मामाचा बर्थडे होऊन किती दिवस झाले? 1-2 महिने झाले असते. मेहंदी काढायची ती. अजून दिला नाही. अबे मेहंदीचं काय काम पडलं तुझं? ब्लॉग सुरू आहे ना. मी नसतोय देत. मामा सांग. ते नाही आपल्याला श्रावण सुरू झालं. श्रावण संपल्यानंतर मटण खाऊ घाल. ओके मामा ओके म्हणाला. या ठिकाणी आपली बाच्ची प्रकट झालेली बाच्ची और थांबा बघा. तारा समोर बघ ना तुझी म्हातारी झोपली. हाय हाय कर हाय 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 कर ना. हे बघ समोर बघ. हाय हाय करती. जाय जाय बाय बाय ना हाय हाय करती. ह्याची माय 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 बघायसारखी नाही आहे. बघू नका मायला बघू नका. मला पप्पी दे ना. अय मला पप्पी दे ना. हां हां इधर कॅमेरामॅन. मला पप्पी दे ना. म्हातारीकडे पळायली रे. मम्मीला दे थांब ग. आई आहे थांब मला 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 आला का नाही कॅमेऱ्यात माहित नाही पण मित्रांनो मला पप्पी दिलेली आहे तिने. म्हणली होती ही म्हणाली तिने ब्रश केला नाही होय. लहान लेकरं ब्रश करत असेल करतात पण हे वंचित बहुजन आघाडीमध्ये येणार लेकरू हे लेकरू वेगळं आहे. मेहंदी अरे मेहंदी कुठपर्यंत आली तिथे? मेहंदी बघू दे. त्या हाताची अशी आहे. मागून आर्टिस्ट हे का? ही आमची सख्खी बहीण कचऱ्यातून उचलून आणलेली पोरगी. ही कचऱ्यातून उचलून आणलेली. कॅल्क्युलेशन काय तुमचे भांडणं बंद करा. सध्या आपलं बर्थडेचं डेकोरेशन सुरू आहे. बर्थडेचं डेकोरेशन आपण बघू चला. घबरा देखो गाईज. हां मन 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 नको. राम राम लांबून नमस्कार. बघा मित्रांनो काय जोरात पाऊस सुरू आहे. एक तर बर्थडेचं डेकोरेशन करताय फुल पाऊस सुरू. बर्थडेचं डेकोरेशन करताय ना काय नाही सगळं. चाय पकोडे हाईट एवढी मोठी की पूर्ण कॅमेरा असा करावा लागतो. काय करावं. चाय पकोडे सध्या नाही पण पाऊस इतका भयानक पडायला आहे. म्हणजे ती पूर्वी जन्मली तेव्हा पण तसलाच पाऊस होता. बर्थडेच्या डेकोरेशनला तो तसलाच पाऊस. एक तर लाईट गेली. डेकोरेशन जशाच तसं नुसतं अर्धवट डेकोरेशन राहिलं आहे. लाईट गेली लाईट आहे ना काही ना बघू काय होत आहे. बघू पाऊस तर जोरात सुरू आहे. केक तर आणणंच आहे ना आता जाऊन ॲटोत तरी आणावं लागेल. केक महत्त्वाचा आहे. डेकोरेशनचं तरी काही नाही. फुल मजा सुरू आहे. फुल बर्थडे केल्यानंतर मस्त लहान त्यांचे 3 क्यूट बेबीज. हिचा बर्थडे होता. व्लॉगमध्ये दाखवत आला नाही कारण की मी फोटोग्राफर होतो. नवरीची तर अजून मेहंदी काढायली सकाळपासून. काय आहे तुझं? माईक मध्ये पण म्हणा एकदा गाणे म्हणा. नुसतं गाणे म्हणा एखादं. चला म्हणा लवकर म्हणा. गाणं म्हणा गाणं. सकाळी आला तर मी कठीण करायचे रे. केस किती वाढले करत मंदिर थांबा आपण बापू आमचे शनिवार म्हणून आज आम्ही आलो शनिवार मंदिरात. शनी मंदिरात चुकलं सॉरी. पाऊस यायला मित्रांनो पण आपल्या इलेक्ट्रिक गाडीत 50ची चार्जिंग टाकून निघालो मी आता. जिरेवाडीला जाऊ आपण मस्त आता. लईच पाऊस पडायला मित्रांनो. रेनकोट घालून आलो आता जिरेवाडी मंदिरात. लई कमी अंतर आहे बघा जिरेवाडी मंदिर. अरे व्ह्यू तर असला खतरनाक आहे तुम्हाला दाखवायचं जबरदस्त. कॅमेरा पडलो आपण. मंदिराचा शिखर एरिया भारी इथं सगळं केलेलं आहे. काय खतरनाक आहे बघा तुम्ही आता.
आमच्या टोपी कशी घातली. मंदिर तिथं समोर दिसतंय का? ब्लर झालं सगळं. ते जे आहे का ते रत्नेश्वर मंदिर आहे आमच्या इकडचं गावातलं. वातावरण तर जबरदस्त झालंय. व्हिडिओसाठी बघा बापू आमची कशी गाडी चालवत नात करते काय दाखवावं लागते असं. व्ह्यू तर असला खतरनाक आहे, चला दाखवतो तुम्हाला. चला व्ह्यू दाखवतो. डोगेश भाई बघा, डोगेश भाई कसे चालायचे. डोगेश भाई रास्ता अपने बाप का. गार्डन कसे गार्डन सगळं हे भारी भारी इथं आमच्या इकडं. व्हॉलीबॉल फिरवा सगळे खेळते तिथं. मंगल कार्यालय पण आहे. मोर आला मोर. दिसायला मोर, फक्त क्लिअरिटी आमच्या कॅमेऱ्याची बेकार आहे. फुल घसरगुंडांचा आहे खेळायला आता फुल. तर समोर गार्डन आहे. मंदिर आमचं भारीच आहे. आमच्या सगळे एरियात चांगले येतं. समोर मंदिर लगेच. प्राणी तर सगळे आहेत. मोराचा आवाज यायला पण आपल्याला तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे गाडी आपली इलेक्ट्रिक गाडी घेऊन जाऊ शकत नाहीत आपण. काटे पिटे असते तर खराब असतात. ते कोणतं मंदिर आहे तिथं? ते मारुती मंदिर. आणि इकडं आमचं महादेवाचं मंदिर रत्नेश्वर नाव आहे. रत्नेश्वर टोकवाडी. कसं आहे वातावरण एकदम प्रशस्त जागेवर आहे. पूर्ण दिसतंय. गार्डन आहे खेळायला. तिथं व्हॉलीबॉल सुद्धा खेळते. तिथं तारा बहिणीची पोरगी, माझ्या बहिणीची पोरगी. केलं बंद पेलू, केलं बंद. तारा मामा ए थांब ग, सेलवाली थांब. मला माहिती तू सेल मधूनच घेतेस कोणत्या बी गोष्टी. मामा म्हण मामा. मामा तारा स्माइल प्लीज. भाऊ दे ना. वॉच तर माझीच आहे. वॉचला खेळायली.